हारून चालणार नाही. दोन्ही संघांना एका बाजूला गुप्तेश्वर 11 आणि त्यांच्या विरुद्ध आरुष 11 अशी मॅच आहे. चला सामना आपण सुरू करा. आरुष 11 संघ प्रथमतः गोलंदाजी करणार आहे आणि टीम गुप्तेश्वर 11 हा संघ प्रथम बॅटिंग करणार आहे. सामना 5 षटकांचा होतोय. आपण घाई करा. एका बाजूला अनुज मांढरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि षटक क्रमांक 1 साठी धनेश सनस येत आहेत. मॅच क्रमांक 4 ला सुरुवात होईल. तुम्ही पाहताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 जे हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि राजू शेठ शिर्के यांच्या प्रमुख आयोजनाखाली संपन्न होणारी क्रिकेट स्पर्धा. राजू शेठ शिर्के यांची कन्या अनुश्री आणि तिच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन संपन्न होत आहे. जिल्हा सातारा, तालुका वाई आणि गाव पसरणी. मैदानाच्या आतमध्ये चला मित्रांनो मॅचला आपण सुरुवात करूया. साई ब्रँड होम हे विशेष स्पॉन्सर ज्यांनी केलेले आहेत त्यांच्या बॅनर्स आपण निश्चित पाहूया. येणाऱ्या कालावधीमध्ये बरेचसे फ्लेक्स मैदानाच्या आतमध्ये लागलेले आहेत. पहिलाच बॉल पायावरती ठेवलेला आहे. पंचाने सांगितलेलं आहे की हा वाईड आहे. लेग स्टंप सोडून चाललाय. एका क्षणाला असं वाटलं की हा बॉल पायावरती आहे आणि निश्चित पायांच्या अगदी जवळून चाललाय, परंतु पंचाने सांगितलं की डावी यष्टी या बॉलने सोडलेली आहे आणि हा बॉल धनेश सनस यांना पुन्हा टाकावा लागेल. ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदकता धनेश सनस आणि संयमाने फटका खेळलाय. ऋषिकेश दौंड आलेले आहेत. वाजिद भागवान आणि अनुज मांढरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण करेक्शन करूया, माफी असावी. एका बाजूला धावसंख्या 2, 0 गडी बाद. एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरतून धनेश सनस. फटका समोर खेळलाय. साइड स्क्रीनच्या बाजूला पकडलीय कॅच. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक लागलाय पहिला. गुप्तेश्वर 11 ला फलंदाज इथे माघारी. वाजिद बागवान आज मोठा खेळ करू शकले नाही. मोठा प्रहार करायला गेले, लांबी कमी पडली. फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व. बदल आली ते होतं परंतु लांबी कमी पडली. मिळाली विकेटची हमी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. गुप्तेश्वर 11 या टीमला 2 वरती 1. चांगला बॉल धनेश सनस. पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत आणि त्यानंतर टाकलेला हा बॉल खेळाडू सीमारेषेलगत चांगली कॅच पकडली. ओम महांगडे यांचं कौतुक करावं लागेल. सीमारेषेलगत शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि डोळ्यांचा सहयोग चांगला ठेवत हा झील इथे पूर्ण केलेला आहे. धक्का क्रमांक लागला पहिला. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती कम्स इन मिडल. मनोज मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर अंगाला बेदणारा बॉल. धाव आता मिळत नाहीये. धनेश सनस यांच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू झाला. एखादी विकेट मिळते काय, त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय. एका बाजूला धावसंख्या आहे 1, 2 धावा 1 गडी बाद. 3 बॉलचं काय आतापर्यंत संपलेलं आहे. एका बाजूला डाव सावरावा लागेल. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय. करो या मरो. जिंकलात तरच पुढची फेरी. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय. धाव आता कोणती मिळत नाही. सध्याच्या घडीला गुप्तेश्वर 11 टीमने स्वतःवरती संयम ठेवलेला आहे आणि जीवनामध्ये कधी कधी संयम देखील तितकाच महत्वाचा असतो, कारण कधी कधी अतिघाई तुम्हाला संकटामध्ये घेऊन जाऊ शकते. त्याचमुळे की काय गुप्तेश्वर 11ने आणि त्यांच्या फलंदाजांनी स्वतःवरती ठेवलाय संयम. धनेश सनस पुन्हा तयार. पायांचा वापर केला, पॉइंटला खेळलाय, परंतु यावेळेला धाव घेण्याची मुभा मिळाली आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेक करतील सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर टीम गुप्तेश्वर 11 धाबा 3, 1 गडी बाद.
शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे. दिनेश सनस यांची चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल, कारण पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, कौतुकास्पद. ऑन साईडला ताकदीचा वापर केला, परंतु इथे मोहर लागेल ती फक्त सिंगल धावेंची. धाव एक मिळेल, परंतु अनुज मांढरे यांचा मनोबल वाढवणारा फटका होता. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहे 4, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम गुप्तेश्वर 11. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. चला मित्रांनो, आपण थोडीशी घाई करूया का? रेग्युलर षटक आहे आणि त्याच्यामुळे आपण जास्तीचा वेळ घेऊ नका अशी विनंती आपण करूया. ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल मॅचची त्यावेळेस आपण निश्चित वेळ घ्या, परंतु रेग्युलर ओव्हर्समध्ये आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 साठी पसरणी गावचे ऑलराऊंडर खेळाडू प्रतीक अर्थात बंटी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. प्रतीक मांगडे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी. पाठीमागच्या मॅचमध्ये खास मोठा खेळ त्यांना करता आला नाही, परंतु या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. अनुज मांढरे, मनोज मांढरे जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हे खेळाडू ऑलराऊंडरच आहेत पसरणी गावचे. अनेकदा हे खेळाडू सोबत खेळलेले आहेत, परंतु आता गाव अंतर्गत प्रीमियर लीग आहे त्यामुळे आता प्रतिस्पर्धी म्हणून खेळावं लागेल. निमित्त आहे अनुश्री चषक पर्व 4. बॉलर तयार प्रतीक. बंटी यांचा हा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून टोलवलाय. डीपला प्रोटेक्शनसाठी खेळाडू आहेत. बॉलची फेकी करतील स्ट्रायकर एंडला. आणि हो, बहुधा क्षेत्ररक्षक स्ट्रायकर एंडला फेक का करतात तर फलंदाजाला स्ट्रोक खेळून धावायचं असतं. नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला फक्त धावायचं असतं. त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज जलद गतीने पोचतो, परंतु स्ट्रायकर फलंदाजाला पोचायला काही मिलीसेकंद उशीर होतो. आणि त्याचमुळे की काय, अनेकदा क्षेत्ररक्षक जी फेक आहे ना ही स्ट्रायकर एंडला करतात. बॉलर तयार. परंतु ज्यावेळेस तुम्ही स्ट्रायकर एंडला फेक करताना त्यावेळी ती फेक डायरेक्ट आली पाहिजे. यावेळेला सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळते. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सुंदर असं वातावरण आहे. हिवाळा चांगलाच पडलेला आहे. थंडी जास्त पडलेली आहे या हिवाळ्यामध्ये. गुलाबी थंडी ज्याला असं बोललं जातं अशी थंडी पडलेली. आणि अशा आल्हाददायक वातावरणामध्ये अनुश्री चषक 2026 पर्व 4 सुरू आहे. बॉलर तयार. या बॉलला सन्मान दिलेला आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सध्याच्या घडीला संयम ठेवलाय. काही मोठा फटका आतापर्यंत गुप्तेश्वर 11 या टीमसाठी आलेला नाहीये. अनुज मांढरे, मनोज मांढरे यांच्याकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, परंतु सध्याच्या घडीला दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की सामना फार महत्वाचा आहे. एकाच दुसरी विकेट जर आता गेली तर संघ बॅकफुटवरती येईल. परंतु एका बाजूला बंटी तयार. फटका चांगला खेळलाय. पॉइंट मधून गॅप शोधलाय. डीपला प्रोटेक्शन. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न फसलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने सीमारेषा. धावा मिळतील 4. या डाबातला पहिला चौकार. एक पाय हवेत घेतला. नटराज मुद्रा फटका खेळला. क्षेत्ररक्षण करताना झाली थोडीशी गडबड. आणि क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला कधी थारा नसतो. आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी. टीमची टोटल धावसंख्या आहे आता 12. एक गडी बाद. शेवटचे 2 बॉल. बॉलर प्रतीक महांगडे बंटी. ओ, बॉल येऊ दिला. बॅटचा चेहरा बॉलला दाखवलेला आहे. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. कौतुक करावं लागेल मनोज मांढरे यांचं, कारण एक चौकार त्यांनी खेळला. त्यानंतर लगेचच अगदी स्ट्राईक रोटेट केलं. अनुज मांढरे यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. दोघे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत बॅटिंगसाठी. एकाच टीमसाठी. टीमचं नाव आहे गुप्तेश्वर 11. षटकातला शेवटचा बॉल. एक पाय पुढे काढला. 8व्या बॅटने फटका खेळलाय. डीपला खेळाडू आहेत. सिंगल मिळेल आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अनुज मांढरे येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धाव फलकावरती 14. एक गडी बाद. अशी सध्याची स्थिती आहे. मैदानाच्या आतमध्ये आरुष 11ने टॉस जिंकला. त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करतोय.
गुप्तेश्वर 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं आहे की अपेक्षित धावा 35 धावफलकावरती येतील गुप्तेश्वर 11च्या. त्यामुळे गुप्तेश्वर 11ला याचा विचार प्रखरतेने करावा लागेल. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये आता धावसंख्येचा वेग थोडासा वाढवावा लागेल. धावसंख्येची भूक आहे ती थोडीशी वाढवावी लागेल आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 गणेश साळुंके ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3चं षटक आपल्या नावी घेतील. समोर आहेत अनुज मांढरे, स्ट्राईक रेंजला बॅटिंग करतात. आता 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा. मनोज मांढरे 8 बॉल 10. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल एक पाय पुढे काढला, वेळेच्या अचूकता साधता आली नाही, किंबहुना बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोचता आलं नाही अनुज मांढरे यांना. ताकदीचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इथे डॉट आलाय. मनसुबे उधळून लावले. गणेश साळुंके यांनी या बॉलच्या पाठीमागचे पहिलाच बॉल डॉट टाकलाय. शेवटचे 5 बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. हाही बॉल थोडासा पुढे सोडला आहे परंतु संपर्क नाही. एखादा बॉल ज्यावेळेस फलंदाजाच्या पुढ्यामध्ये पडतो ना त्याचे डोळे मोठे होतात आणि फलंदाज मोठ्या फटक्यासाठी जातात परंतु इथे लाईन मिस करून बसले अनुज मांढरे. डॉट आलाय. लागोपाठचे 2 बॉल निर्धाव. बॉलर तयार. गोलंदाजी मार्क वरतून हाई बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न. अंगाला भेदणारा बॉल आहे. एकदा पूर्ण केली आणि पाहिजे दुसरीचाही प्रयत्न केलाय. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहावं लागेल परंतु नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. लेग बाईटच्या या 2 धावा पंच या ठिकाणी कळवतायत. स्कोरबोर्डला आता फार वेळानंतर चालना मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा 1 गडी बाद. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय, ऐकताय अनुश्री चषक 2025-26. स्विच हिटचा फटका खेळायला गेले परंतु इथे हा डॉट आलाय. रिबतचा फटका असा आहे ना लगा तो आबाद परंतु इथे बॉलवरती बॅटवरती बॉल घेऊ शकले नाही. गणेशचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी. 4 बॉल टाकले. अवघ्या 2च धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. शेवटचे 2 बॉल. पायांचा वापर केलाय. हाई बॉल डॉट आलाय. काय षटक हाताळलंय गणेश साळुंके. कमालीचं षटक हाताळलंय. वाकाडण्याजोगी गोलंदाजी. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजी मध्ये असणारी अचूकता, भेदकता गणेश साळुंके यांनी अंमलामध्ये आणली आहे. शेवटचा बॉल. पायांचा वापर केला. समोर खेळलाय. लॉंगॉनला खेळाडू. अवघ्या 3 धावा. लेग बाईटच्या 2 आणि बॅटच्या साह्याने सिंगल अशा 3 धावा या ओव्हर मध्ये येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. गुप्तेश्वर 11 17 धावा 1 गडी बाद. आता गिअर बदलावा लागेल. टीम गुप्तेश्वर 11 या टीमला बॅटिंग करताना आणि धावा आता कुटाव्याच लागतील इथून पुढे. आता ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. बॉल थोडासा पुढे सोडलाय परंतु पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. समीर गोलंदाजी मार्कवरती आहे. टीम आरुष 11 या टीम कडून गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला बॉल दिशाहीन आहे. एका बाजूला अनुज आणि मनोज या जोडीला आता गिअर बदलावा लागेल. गुणवत्ता ही या जोडीकडे सोडून दिलेला बॉल आहे. पंच सांगतात की याही वेळेला प्रयत्न जो आहे ना तो शरीरापासून दूर ठेवण्याचा आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची घोषणा केलेली आहे. पंचांनी लागोपाठचा दुसरा बॉल वाईड आहे. समीर गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. 6 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. टीमची धावसंख्या आहे आता 19 धावा 1 गडी बाद. ओव्हर नंबर 4. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल ओढला आणि त्यानंतर हा डॉट टाकलेला आहे.
या संपूर्ण डावाचा विचार जर तुम्ही केला ना तर मोठे फटके आणि डॉट बॉल यांच्यातला फरक जर तुम्ही पाहिला ना तर डॉट बॉलचा रेशो हा जास्त आहे. या गोष्टी बॅटिंग टीमला बदलाव्या लागतील. अनुष तयार, फटका चांगला खेळला. ऑफसाईडला चांगले फटके या फलंदाजांनी खेळलेले आहेत, परंतु फटके समोर खेळावे लागतील कारण 180चं मैदान आहे, 180 अंशाचंही मैदान आहे. त्याच्यामुळे पाठीमागे तुम्ही कितीही मोठा फटका खेळलात तर सिंगलच मिळणार आहे. त्यामुळे अनुज मांढरे आणि मनोज मांढरे यांना पुढे खेळावं लागेल. 4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. बॉलर तयार. समीर पुढे खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑन आहे, तिकडे सिंगलच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्येची जी गाडी आहे आणि त्या धावांच्या एक्सिलेटरवरती आता पाय ठेवावं लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार. समोर खेळलेला बॉल, खेळाडू आहेत. सिंगलच जाव. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे सिंगलचाच प्रयत्न सुरू आहे असं म्हणतात. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात, परंतु आता इथून पुढे धाव फलकाला आकार आणणारे फटके खेळावे लागतील किंवा आकार आणणारे धावा कुटाव्या लागतील. सिंगल मिळालेली आहे. आरुष 11ने चांगली गोलंदाजी केली आहे. फटका समोर खेळलाय, आकाशाला गवस निघालत, बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे, साइड स्क्रीनच्या वरतून ठोकलेला एक मोठा टोला. षटकार. अनुज मांढरे यांच्या बॅट मधून मोठा टोला आला. फटका आहे मोठा, आता नाही होणार. धावांचा तोटा. षटकार. अनुज मांढरे यांच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. हाई बॉल निघाला. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक अनुज मांढरे यांचा फटका आहे कडक. बॉल सीमारेषा पार. षटकार. अनुज मांढरे नावाचं वादळ आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2च बॉल खेळले या ओव्हर मधले आणि दोन्ही पाठवले सीमारेषा पार. धावा येत आहे धाव फलकावरती 34. एक गडी बाद. धावा येत नव्हत्या, परंतु अनुज मांढरे यांची बॅट तळपली आणि धावसंख्येचा बघता बघता वेग वाढलाय. 34 धावा, एक गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अनुज मांढरे 14 बॉल 18, मनोज मांढरे 9 बॉल 11. शेवटच्या 6 बॉलसाठी आता कुणाला बोलवलं जाईल? टीम मीटिंग बोलवली आहे आरुष 11ने. संजय ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत. बॅकफूट वरती गेले, पंच केला, खेळाडू बॉलच्या खाली आले, एक रनिंग कॅच पकडला, धक्का क्रमांक लागला दुसरा. फलंदाज मनोज मांढरे इथे माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लांबी कमी पडली आणि पहा इथे क्षेत्ररक्षक वेगाने आले, धावत पकडली कॅच. 34 वरती 2. बॅकफूटचा पंच होता आणि खेळाडू तिकडे बॉलच्या खाली सहजतेने आले. एका बाजूला अनुज मांढरे, मनोज मांढरे जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होती, बंधूंची जोडी, परंतु आता मनोज मांढरे आउट होऊन आता माघारी जात आहेत. चला थोडीशी घाई करू. येणाऱ्या फलंदाजाला आपण विनंती करूया. संजय गोलंदाजी मार्गवरती आहेत आणि पहिलाच बॉल त्यांनी प्रभावशाली टाकलेला आहे, कारण त्या बॉलच्या पाठीमागे त्यांना विकेट प्राप्त झालेली आहे. धावसंख्या आहे 34. 34 धावा आणि 34 आकड्याचं महत्व जर तुम्ही पाहिलं ना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, सनथ जयसूर्या हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा शून्यावरती आउट झाले होते आणि इथे पहा 34 आकड्यावरती धक्का क्रमांक दुसरा लागलाय. जितू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्या पावली. फटका चांगला खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय. क्लासिकल अंदाजामध्ये A1 क्वालिटीचा फटका, डीप कव्हर सीमारेषा तोडतोय. शंकर ट्रेडिंग अँड कंपनीच्या ह्या फ्लेक्सला मानवंदना देणारा हा चौकार आहे. बॅकफूटवरती गेले, पंच केलाय आणि त्यानंतर पहा असणारा हा फ्लेक्स शंकर ट्रेडिंग कंपनीचा फ्लेक्स आणि अगदी त्याच्या बाजूने बॉल सीमारेषा पालीकडे गेलाय सरळ 4 धाब्यांसाठी.
गुप्तेश्वर 11 साठी आता धावा यायला सुरुवात झाली आहे. एका बाजूला जितू मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध केली आहे. बॅटिंगची आपली गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली. परंतु एका बाजूला संजूने यॉर्कर टाकलाय. सिंगलच मिळेल या बॉलच्या पाठीमागे, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. तब्बल आता 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती येत आहेत. अनुश्री चषक 2026 पर्व 4. आज 31 डिसेंबर आहे, 31. आणि आज गावांतर्गत ही पसरणी प्रीमियर लीग. उद्या 1 गाव 11चे हाफ आहे. 2 जानेवारीला 1 गाव 11चा हाफ, 3 जानेवारीला तालुका हाफ आणि 4 जानेवारीला खुला गट आहे. बॉलर तयार. उजवा स्टीच्या बाहेर टाकलेला बॉल आहे आणि हा बॉल इथे डॉट आलाय. धावा तर या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळणार नाहीये. अंतिम षटकामध्ये तुम्हाला जास्त डॉट बॉल खेळून चालत नाही. तुम्हाला धावा कुटाव्या लागतात, तुम्हाला आक्रमण करावं लागतं. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार करावा लागतो आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं. बॅट्समन जितू तयार. नजर रोखून धरली. पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण हा वाईट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे आता 40 धावा 2 गडी बाद. फटका हाही चांगलाच खेळलाय. डीपला खेळाडू येतील परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. प्रयत्न चांगले होते परंतु पाठीमागच्या बाजूला घोषांकित क्षेत्र आहे म्हणजे डिक्लेअर झोन आहे, तिथे हा बॉल गेलेला आहे. आणि संजू यांचा हा बॉल बॅकलिटचा वापर केला. टायमिंग प्रॉपर केलं होतं. चांगल्या प्रकारचा फटका खेळला होता परंतु धाव एक मिळेल. षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 41 2 गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. आरुष 11ला आता बनवायचे किती आहेत? गुप्तेश्वर 11 हा संघ कोणतं टार्गेट देईल आता आरुष 11ला सांगून जाणारा बॉल. संजू येत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ऑन साइडला मिड विकेटला वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करताना गुप्तेश्वर 11ने बनवल्या धावा 47 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत आरुष 11ला 48. सांगून जाणारा षटकार वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अगदी वाऱ्यांच्या लाटांवरती हा बॉल स्वार झाला आणि सीमारेषेच्या पलीकडे फरारही झाला. 47 झालेले आहेत. 48 बनवायचे आहे टीम आरुष 11 तुम्हाला. येणारे बॉल 30. चला मैदानाच्या आतमध्ये आता टीम गुप्तेश्वर 11 आपण फिल्डिंग लावा आणि आरुष 11ला विनंती की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला टीम मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. टीम गुप्तेश्वर 11 आणि आरुष 11ला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये अगदी तत्परतेने पाठवा. तुम्ही पाहता अनुश्री चषक राजू शेठ शिर्के यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मुख्य आयोजनातून संपन्न होणारी क्रिकेट स्पर्धा. 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि सातारा जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा जी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कृष्णेच्या काठी बसले पसरणी गाव. सुशीलजी प्रभाळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अमोल आबा महांगडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे आणि त्यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चला टीम गुप्तेश्वर 11 एका रंगेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये या आणि टीम आरुष 11ला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा.
एका रांगेमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि टी शर्ट जर तुम्ही पाहिले प्रत्येक संघाला वेगळ्या कलरचं टी शर्ट आहे आणि राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलेले आहेत. हे टी शर्ट्स मला पाहायला मिळत आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये गुप्तेश्वर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतोय. म्हणजे एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक असतो. ज्यांची अनाऊन्समेंट आपण याही अगोदर केली की या स्पर्धेला असणारी पारितोषिकं आणि या सर्व मंडळींचं मनपूर्वक आभार मानणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण आखायला घ्या आणि बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये येते. दोन्ही संघांना आपण सत्र क्रमांक 2 साठी देऊया भरभरून शुभेच्छा. राजू शेठ शिर्के यांची कन्या अनुश्री आणि हिच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रत्येक वर्षी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येते. याही वर्षी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि प्रतीक मांगडे बंटी आणि धनेश सनस ही ऑलराऊंडर खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आणि षटक क्रमांक 1 साठी अनुज मांढरे षटक क्रमांक 1 मध्ये येत आहेत. 48 धावा आणि येणारे बॉल आहेत 30. मॅचचा सुरुवात सत्र क्रमांक 2 ला पहिला बॉल अनुज मांढरे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला आहे. स्ट्रायकर एंडला धनेश सनस आहेत आणि पहिला बॉल डॉट खेळाय युवा खेळाडू आहेत. एका बाजूला प्रतीक मांगडे अर्थात बंटी अनुभव आहे. अनुज मांढरे यांच्याकडे अनुभव आहे कारण या खेळाडूंनी बऱ्याचशा प्रीमियर लीग किंवा एक गाव 11चे स्पर्धा खेळलेल्या आहेत. धनेश यांनी अलीकडेच प्रभावित केलेला आहे. या बॉलला दिशा दिली आहे. बॉल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. संयमाने हा फटका खेळलाय. ज्यावेळेस टीम गुप्तेश्वर 11 या टीमने डावाची सुरुवात केली होती त्यावेळेस याही टीमने संयमाने सुरुवात केली होती आणि आरुष 11 ने आता मैदानाच्या आतमध्ये प्रति उत्तर देताना अगदी संयमाने सुरुवात केली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय. सिंगल धाव फलकावरती येते. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्ग वरतून अनुज मांढरे. चला मित्रांनो थोडीशी आपण घाई करूया. अनुज मांढरे बॉल आला त्याला सन्मान दिलाय. खेळाडू आहेत स्ट्रायकर एंडला फेक परंतु इथे पहा फेक पकडता आलेली नाहीये आणि इथे पहा बॉल अडवताना क्षेत्ररक्षक सिंगल अडवताना थोडीशी गडबड झाली आणि आणखी एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाले. एफर्ट साठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ही तळमळ आहे, ही जिद्द आहे, ही चिकाटी आहे आणि त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. जरी बॉल थांबला नाही परंतु एफर्ट चांगले होते. हा पहा म्हणजे मामानी बॉल टाकला आणि भाच्याने अडवण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मामा भाचे ही जोडी एक खेळपट्टीवरती आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणामध्ये 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डमध्ये ऍड कराव्या लागतील आणि स्कोर बोर्डला पुढे न्यावं लागेल. एकच आहे का? ओके, पंचाने सांगितलेलं एकच सिंगल धाव आहे त्याच्यामुळे स्कोर बोर्ड जैसे थे 2 धावा 0 गडी बाद. चला मित्रांनो टीम गुप्तेश्वर 11 आपण वेळ घेत आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक डीप कव्हरला खेळाडू आहे आणि एक वाईडिश डीप मिड विकेट असे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील 2 खेळाडू बॅकअपसाठी. संपूर्ण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये म्हणजे अगदी अंतर वर्तुळाच्या आतमध्ये आहे.
ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला बॅकअप नाही. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धाब्यांसाठी या डावातला पहिला मोठा फटका आलाय. सरळ 4 धाब्यांसाठी. प्रतीक मांगडे बंटी टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल गरकन वळवला डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. आरुष 11 विरुद्ध गुप्तेश्वर 11 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. धावसंख्या 6-0 गडी बाद. बंटी यांची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये तळपू लागलेली आहे. या बॉलवरती चौकार आला त्यांच्या बॅटमधून. अनुज मांढरे तयार. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल परंतु इथे डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. वेग नाहीये अनुज मांढरे यांच्याकडे परंतु टप्प्यावरचा ताबा हा चांगला ठेवलाय. चला थोडीशी आपण घाई करूया. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 6-0 गडी बाद. षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे. एका बाजूला षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे आणि टीमची धावसंख्या आहे 6. आता बनवायच्या आहे धावा 42. येणारे बॉल 24. गोलंदाजीच्या रनवेवरती केलाय बदल. मनोज मांढरे यांना आणलेला आहे. बॅटिंग चांगली केली होती मनोज मांढरे अनुज मांढरे यांनी आणि ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. धनेश सनस स्ट्रायकरला तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट वरतून आलेली आहे. धनेश सनस यांना बांधून ठेवलंय. निर्धाव बॉलची सांगता होतीये. धाव आता कोणती मिळत नाहीये बॉलच्या पाठीमागे. निर्धाव बॉलची सांगता होतीये. एका बाजूला डॉट बॉलचा रेशो आता हळूहळू वाढतोय. धनेश सनस स्ट्रायकरला तयार. एक युवा ऑलराऊंडर. आठवा बॅटने फटका खेळलाय. बॉल लॉंग ऑन क्लिअर करेल का नाही. धनेश सनस जातील इथे माघारी. टीम आरुष 11 ला धक्का क्रमांक पहिला. निर्णायक मॅच आहे डू ऑर डाय मध्ये. धनेश सनस 8व्या बॅटने हा फटका खेळला. लॉंग ऑनला लांबी कमी पडली आणि काय कॅच पकडलाय. चांगला झेल तिथे पकडलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम आरुष 11 या टीमला. बॉल क्रमांक आता 3रा प्रगतीपथावरती येईल. 22 बॉल 42 ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहन शिर्के मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती. एका बाजूला मनोज मांढरे यांची दमदार गोलंदाजी सुरू आहे. 2 बॉल टाकले. गडी गारद केला. एकही धाव आतापर्यंत मनोज मांढरे यांनी खर्च केली नाहीये. परंतु रोहन शिर्के मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जमेची बाजू ही आहे की प्रतीक मांगडे बंटी मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो आल्या पावली. फटका चांगलाच खेळलाय परंतु या बॉलवरती फक्त सिंगलच प्राप्त होते. अगदी जिथे घोषांकित क्षेत्र आहे अगदी त्याच्या बाजूने हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. आल्या पावली चांगला फटका खेळलाय. कारण ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता पहिलाच बॉल बॅटच्या अगदी मधोमध घेता आणि फलंदाजचं मनोबल वाढतं आणि ते निश्चित या फटक्याच्या पाठीमागे वाढलं असेल. चला थोडीशी आपण घाई करूया. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलण्याचा प्रयत्न होतो. डावकुरे आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्रमांक 3 वरती नाव त्यांचं रोहन शिर्के. गोलंदाजी मार्कवरतून मनोज मांढरे.
फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली की गोलंदाज, गोलंदाज मनोज मांढरे बॉलच्या खाली आले आणि रोहन शिर्के यांना जावं लागेल माघारी. मिस हिट, धक्का क्रमांक लागतोय. आता दुसरा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फटका फसला आणि स्वतः मनोज बॉलच्या खाली सहजतेने आले. पकडली कॅच, विकेटचं पतन. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गणेश येत आहेत. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला. आरुष 11 डू ऑर डायची मॅच आहे, त्यामुळे हा सामना इथे जिंकावा लागेल. जिंकलो तरच पुढची फेरी खेळायला मिळेल, अन्यथा या स्पर्धेतला प्रवास एका तरी संघाचा इथे संपणार आहे. त्यामुळे जिंकणं हेच दोन्ही संघांचं ध्येय आणि आता उद्दिष्ट आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गणेश येत आहेत. बॉलर तयार. षटकातले शेवटचे काही बॉल घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज गणेश. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी संयमाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये गणेश यांनी केला. सिंगल प्राप्त होते त्यांच्या या बॉलच्या पाठीमागे. आता षटकातला शेवटचा बॉल इथे बाकी आहे. टार्गेट जर तुम्ही पाहिलत ना तर या मॅच मध्ये 48 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग इथे करायचा आहे टीम आरुष 11ला. मैदानाच्या आतमध्ये मनोज गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार होतात. एक यशस्वी षटक म्हणायला काय हरकत नाही, कारण या ओव्हरमध्ये धावा त्यांनी खर्च केल्या 2, गडी किती बाद केले तर 2. षटकातला शेवटचा बॉल आहे. मॅच हेलकावे देतीये. गुप्तेश्वर 11च्या बाजूला एका षटकामध्ये तर आरुष 11च्या बाजूला एका षटकामध्ये. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. ओ इथे पा बॉल येऊ दिला, त्याला सन्मान दिलाय, धाव घेण्याचा प्रयत्न इथे थांबवलाय. जोखमीचं राहिलं असं, परंतु इथे पा या बॉलच्या पाठीमागे धाव आता कोणती मिळणार नाहीये. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 8, विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 40. येणारे बॉल आहेत 18. आता आरुष 11ची मोठी उमेद कोणती आहे तर ते नाव आहे प्रतीक अर्थात बंटी. ही विकेट दोन्ही संघांसाठी फार महत्वाची राहील, कारण येणारे 18 बॉल आणि 40 धावांची अजूनही गरज आहे. असं म्हणतात की कठीण समय में सबसे बडा सहारा उमेद होतीये, आणि आरुष 11ची एक मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव आहे प्रतीक महांगडे बंटी. आता गोलंदाजीच्या रणवेवरती केलेला आहे बदल, आणि या षटकासाठी आता ज्यांना बोलवलंय वाजिद बागवान. बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आला नव्हता वाजिद यांना. आज गोलंदाजी मार्कवरती वाजिद येत आहेत. षटक क्रमांक 3 साठी. चला घाई करा मित्रांनो, आपण वेळ घेताय. एका षटकासाठी आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा कालावधी आहे, याच्या पण नोंद घ्या. आता प्रतीक मांगडे बंटी यांनी टान्स बदललेला आहे आणि आता डावखुरे हाताने ते बॅटिंग करतील. सोडून दिलेला बॉल आहे आणि पंचांनी सांगितलेलं आहे की हा वाईड आहे. आशिषजी येवले युवा उद्योजक त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4च्या वतीने स्वागत.
पहिला बॉल वाईट टाकलेला आहे वाजित्यांनी आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. परंतु प्रतीक मांगडे बंटी हे डावकुरे हाताने बॅटिंग करतायत. म्हणजे तुम्ही उजव्या हाताने किंवा डावकुरे हाताने बॉल बॅटिंग करू शकता. तुम्ही गोलंदाजी करताना उजव्या हाताने किंवा डावकुरे हाताने बॉल टाकू शकतात. फक्त तुम्हाला ते पंचांना सांगावं लागतं. आणि ते पहा प्रतीकने आता टान्स बदललाय. लेफ्ट हँड आता बॅटिंग करतील मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे हाताने आतापर्यंत उजव्या हाताने त्यांनी बॅटिंग केली होती. परंतु उजव्या हाताने बॅटिंग करताना त्यांच्या बॅटमधून अवघ्या 4 धावा आलेल्या आहेत. परंतु डावकुरे हाताने बॅटिंग करताना धावा किती येतील? फटका चांगलाच टोलवलाय आणि या बॉलवरती फक्त सिंगलच धाव मिळेल. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती आणि प्रत्येक डावकुरे हाताने बॅटिंग करू शकतात हे प्रत्यक्षात आम्हालाही पाहायला मिळतंय. आतापर्यंत प्रतीक मांगडे बंटी यांना आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे. परंतु अनेकदा त्यांनी उजव्या हाताने बॅटिंग केलेली आहे. परंतु आज पसरणी प्रीमियर लीगमध्ये डावकुरे हाताने बॅटिंग करतायत. एका बाजूला वाजिदचा चांगला बॉल आहे. पहिला बॉल दिशाहीन होता परंतु हा बॉल चांगला. एक बॉल टाकत 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे. डॉट आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव आता कोणती मिळत नाहीये. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. त्यामुळे आज आरुष इलेव्हनला स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील. ज्या विजयाच्या दिशेने जातील त्या वाटा शोधाव्या लागतील. बंटी तयार. स्ट्रायकर एंडला प्रतीक मांगडे. हाई बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. एका बाजूला अडचणीमध्ये अडकलेला संघ आहे आरुष इलेव्हन. असंही म्हणतात जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात, अडचणी येतात, त्यावेळेस चारी बाजूने येतात. परंतु या संकटातून किंवा अडचणीतून मार्ग काढावा लागेल. संकटांशी लढलात तर तुम्ही संकटांना संपवाल. परंतु जर तुम्ही संकटांना शरण गेलात तर संकट तुम्हाला संपवतील. त्यामुळे आता या संकटांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचाही प्रयत्न केलाय. 2 धावा. थोडीशी गडबड झाली आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. धावसंख्या पुढे सरसावतीये. 12 धावा धावफलकावरती येत आहेत. बॅटिंग करताना आरुष इलेव्हनच्या. मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो. प्रत्येकाची वेळ ही बदलते. आरुष इलेव्हनची बदलेल का? ऑन साइडला आता बॉल निघालाय. डीप स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. प्रतीक मांगडे बंटी यांनी डावकुरे हाताने ठोकलाय हा षटकार. एका बाजूला 4-6 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. ही विकेट दोन्ही संघांसाठी महत्वाची आणि ही विकेट घ्यावीच लागेल. आणि आज प्रतीक मांगडे यांना तळ ठोकावाच लागेल. ओ टप्पा पडल्यानंतर इथे पहा बॅटची कडा. विकेटचं पतन. प्रतीक मांगडे बंटी या मॅचची मोठी उमेद इथे माघारी. खेळाडू बाद. प्रतीक मांगडे बंटी सफल झाले होते आणि पहा बॉलने घेतला. बॅटचा आतला किनारा मिळाला नाही. भाग्याचा सहारा. विकेटचं पतन. समीर शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 17 वरती 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून पुढे विजयासाठी बनवावे लागतील ते लक्ष बाकी आहे ते 30 धावांचं. आता 18 बॉल 30 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे अजूनही 10 धावा कुटायच्या आहेत.
तीन षटकांचा माफ करा, खेळ संपलाय म्हणजे 12 बॉल 30 ची गरज आहे. प्रणव मोझर ओव्हर नंबर 4 मध्ये या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. युवा खेळाडू, बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. निसर्गरम्य असं असणारं हे क्रीडांगण कृष्णामाई स्टेडियम पसरणी आणि अगदी याच मैदानाच्या बाजूने संत वाहते ती कृष्णामाई तुम्हाला पाहायला मिळेल. प्रणव मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये आहेत. बॅटिंग मध्ये गणेश. डाव सावरावा लागेल. पायांचा वापर केलाय. पॉइंटला खेळाडू झेलच्या खाली येऊ शकले नाही, अंदाज योग्य बांधू शकले नाही, त्यामुळे सिंगलच धाव मिळेल. त्यामुळे योग्य अंदाज क्षेत्ररक्षकांनाही बांधावा लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल, परंतु जर समीकरणामधलं अंतर कमी करायचं आहे ना, तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. लॉंगॉनला खेळाडू होते. पुन्हा एकदा सिंगल धाव प्राप्त होते. अनुश्री चषक आणि आजचा पहिला दिवस म्हणजे गाव अंतर्गत ही पसरणी प्रीमियर लीग होते. धावसंख्या 21 धावा. 21. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. लक्ष आहे ते 48 धावांचं प्रत्युत्तर द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगमध्ये धावा कुटाव्या लागतील गणेश आणि समीर या जोडीला. आज स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. प्रत्येकाकडे गुणवत्ता आहे. त्या खेळाचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. आज अतुलनीय खेळ करावा लागेल फलंदाजांना. पुढे सोडलेला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. डॉट आलाय. धाव काय मिळाय तयार नाहीये. समीकरणामधलं अंतर आता वाढत चाललेलं आहे. आज अशी वेळ आली ना जिथे फलंदाजांना स्वतःच आत्मपरीक्षण हे स्वतः करावं लागेल. जीवनामध्ये कधी कधी अशी वेळ देखील आपल्या जीवनामध्ये येते की स्वतःचं आत्मपरीक्षण हे स्वतःला करावं लागतं. स्वतःकडे असणाऱ्या कौशल्याचा शोध योग्य वेळी लागणंही महत्वाचं आहे. स्वतःकडे असणाऱ्या क्षमता शोध योग्य वेळी लागणं महत्वाचं आहे. आणि आता तो लागेल का? खेळाडू आहे डीपला. बॉलच्या खाली लांबी पडली कमी. गुडघ्यावरती बसत पकडला कॅच. फलंदाज माघारी. बावीस धावांवरती आणखीन एक फलंदाज कोसळलेला आहे. बनवायच्या आहेत धावा 26 आणि शेवटचे 6 बॉल. चला घाई करा थोडीशी. 6 बॉल 26. समीकरण अजूनही जिवंत आहे. फक्त आरुष 11ला लढावं लागेल. 6 बॉलमध्ये कमीत कमी 4 तरी बाहेर मारावे लागतील, तरच हा सामना जिंकता येईल आणि पुढची फेरी खेळता येईल. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. ज्या टीमने एक सामना जिंकला, एक सामना हारलेला आहे, त्या टीमला विनंती करूया की आपण टॉससाठी या. मराठे ब्रदर्स या टीमने एक सामना जिंकला, एक हारलेला आहे, त्यामुळे त्यांना टॉससाठी यावं लागेल. आणि जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाला टॉससाठी लगेच यावं लागेल. याची आपण नोंद घ्या. आणि मॅच क्रमांक 5 ला त्यानंतर होईल सुरुवात. 6 बॉल 26 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी आज समीर आणि संजू तू कुछ कर तो सही. आज काहीतरी करावं लागेल. आज लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक. जितू तयार. पहिलाच बॉल. जितू यांनी डॉट टाकलाय. 5 बॉल 26 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. कष्ट ही अशी गोष्ट आहे ना, नशिबात नसलेली आहे, गोष्टींचे दरवाजे उघडे करू शकते. एका बाजूला 5 बॉल
आणि विजयासाठी बनवायच्या 26 धावा. स्ट्रायकरला फलंदाज समीर संजू. फटका फसलाय, यष्टी रक्षक बॉलच्या खाली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलाय कॅच. विकेटचं होईल ते पतन. अनिल शिर्के यांनी कॅच घेतला आणि मोकळा श्वास घेतला. अन्यथा जर आज गावाअंतर्गत खेळताना एखादा खराब खेळ गेला तर मित्रांमध्ये त्याची चर्चा जास्त होईल. त्यामुळे प्रत्येक जण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. ओम मांगडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता 4 बॉल 26 ची गरज आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. मराठे ब्रदर्स आणि त्यांच्या विरुद्ध जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्या संघाला टॉससाठी लगेच यावं लागेल. ओम मैदानाच्या आतमध्ये होमगार्ड मध्ये कार्यरत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 3 बॉल 26 ची गरज. सामना निघाला तो औपचारिकतेच्या दिशेने. बॉल एस्टांचा वेध घेतोय. उजवी अष्टी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. चला मराठे ब्रदर्स आपण मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा. आपला टॉस केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी आता पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी युवा उद्योजक अमोल आबा मांगडे यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य यांनंतरचा टॉस केला जाईल. म्हणजे शुभास्य आपण टॉस करणार आहोत यानंतर. आता या सामन्यामध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. आणि हा सामना इथे जिंकण्याच्या उंबरट्यापर्यंत आरुष 11 माफ करा गुप्तेश्वर 11 संघ जाऊन पोहोचलेला आहे. आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे. गुप्तेश्वर 11 ने जवळजवळ हा सामना आपल्या बाजूने पूर्णपणे खेचून आणलाय. आरुष 11 चे प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत आणि हा सामना इथे समाप्त होतो आणि सामना जिंकलाय गुप्तेश्वर 11 या टीमने. त्यांच्या विरुद्ध खेळेल मराठे ब्रदर्स हा संघ. टॉस करूया आणि टॉस मध्ये आवाज आहे अनिकेत कामटे सरांचा. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यानंतरची मॅच